काही दिवसांपूर्वी एक घटना ऐकली. एका तरुणाने चक्क डिवोर्स साजरा केला. तरुणाची आई त्याला दुधाने अभिषेक घालते आणि नंतर तो तरुण हॅप्पी डिवोर्स असं लिहिलेला केक कापतो. एवढंच नाही तर 2-4 दिवसांपूर्वीचीच घटना आहे. एका 30 वर्षीय तरुणीने नाकाची सर्जरी केली आणि सुंदर दिसताच नवऱ्याला डिवोर्स दिला. मंडळी, या घटना फक्त मजेशीर नाहीत, तर आपल्या समाजाचा बदलता चेहरा दाखवतात. एकेकाळी घटस्फोट या शब्दाला लोक घाबरायचे, लपवायचे, पण आज लोक घटस्फोट घेऊन सेलिब्रेशन करतात. आता तुम्ही म्हणाल, हा आधुनिक आणि आत्मनिर्भरतेचा काळ आहे. पण मंडळी, लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ असते. लग्न जरी दोन वेगळ्या विचारांच्या व्यक्तींचं होत असलं, तरी एकमेकाला समजून घेऊन हा प्रवास करायचा असतो. पण आज लग्नानंतर अवघ्या काही वर्षात वेगळं राहायचंय म्हणणाऱ्या जोडप्यांची संख्या सध्या वाढताना दिसते आणि यात सगळ्यात जास्त प्रमाण हे 25 ते 35 वयाच्या तरुणाईचं आहे. त्यामुळे आता हा डिवोर्स घेणं ट्रेंड बनत चाललाय का, असा प्रश्न पडू लागलाय. पण डिवोर्सचं प्रमाण वाढतंय का? नाती का टिकत नाहीत? आणि याचा समाजावर, संस्कृतीवर काय परिणाम होतोय, हे सगळं जाणून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचा करार नाही, तर दोन कुटुंबांची, दोन संस्कृतींची, दोन विचारांची जोड आहे. लग्न म्हणजे 7 जन्मांची साथ आहे. पूर्वी लग्नात हक्कापेक्षा कर्तव्यांना जास्त महत्त्व होतं. पूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणं अवघड होतं. आता लग्न जमणं अवघड झालंय आणि घटस्फोट मिळणं सोपं बनलं आहे. पूर्वी लोक नात्यात तडजोड करायची, आज तडकीफड निर्णय घेऊन मोकळे होतात. खरं तर लग्न हे आयुष्याला मिळणारं वेगळं वळण आहे. लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर येतात. या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणारी, एकमेकांना समजून घेऊन सुखाने संसार करणारी कितीतरी उदाहरणं आज देखील आजूबाजूला आहेत. पण लग्नानंतर अवघ्या काही वर्षात वेगळं राहायचे म्हणणाऱ्या नवविवाहितांची संख्या पण आता वाढताना दिसते. म्हणूनच घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक अर्ज हे अवघ्या 25 ते 35 वयोगटातील तरुणाईचे आहेत, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मग डिवोर्सचं प्रमाण का वाढतंय? तर याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे खोटेपणा. आजकाल मुलींकडचे किंवा मुलाकडचे लग्न जमवताना अनेक गोष्टी लपवतात. मग त्यात नवऱ्या मुलाच्या नोकरीबद्दल किंवा पगाराबद्दल खोटं सांगितलं जातं, किंवा त्या मुलाला बळजबरीने त्या लग्नाला उभं केलं जातं. जर मुलाला व्यसन असेल तर ते सुद्धा लपवलं जातं आणि मग लग्न झाल्यानंतर हे सत्य बाहेर आल्यानंतर वाद होतात आणि हेच वाद टोकाला पोहोचतात. दुसरं कारण म्हणजे आजच्या काळात लोक स्वतःच्या आनंदाला, समाधानाला आणि फ्रीडमला कोणत्याही नात्यापेक्षा जास्त महत्त्व देतात. जर या लग्नाच्या नात्यात त्यांना हे समाधान, फ्रीडम नाही भेटलं तर ते नात्यातून बाहेर पडतात. त्याचबरोबर पती पत्नी सिनेमा, सोशल मीडिया, रील्स मध्ये असलेल्या कपल सोबत त्यांच्या नात्याची तुलना करतात आणि मग जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा वाद वाढत जातात. इंस्टाग्राम रील्स मध्ये प्रेम म्हणजे ॲस्थेटिक व्हिडिओज, अचानक दिलेले सरप्राईज, मॅचिंग आउटफिट्स, कपल गोल असतात. पण खऱ्या आयुष्यात नाती मॅचिंग आउटफिट्सवर नाही, तर त्यासाठी विचार मॅचिंग असावे लागतात. हॉलिवूड, बॉलिवूडचे सेलिब्रिटी तर 2-3 वेळा डिवोर्स घेतात, परत लग्न करतात आणि याचा आदर्श घेणारी लोक पण आपल्या समाजात आहेत, म्हणूनच डिवोर्स होतात. आज कसं झालंय माहितीये का? लोक एकमेकांशी कमी बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्यात भावनिक दुरावा वाढतो. मनातलं दुःख, भावना जर वेळोवेळी व्यक्त नाही केल्या तर नात्यात गैरसमज वाढू लागतात. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या पार्टनरने आपलं दुःख ऐकून घ्यावं, समजून घ्यावं, पण त्यावेळी जर तो आधार नाही मिळाला तर नात्यात दुरावा येतोच. कधी कधी या घटस्फोटाला फक्त नवरा बायको नाही, तर घरातले पण जबाबदार असतात. बऱ्याच वेळा मुलीचा सासरच्यांकडून छळ केला जातो, हुंडा मागितला जातो, किंवा मुलीचंच त्या घरातल्या लोकांसोबत पटत नाही, किंवा दोन फॅमिलींचं एकमेकांशी पटत नाही. मग अशा वेळी घरच्यांच्या सुखासाठी सुद्धा डिवोर्स घेतला जातो. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण पैशांसाठी सुद्धा डिवोर्स घेणारी मंडळी आहेत. मध्यंतरी ऐकलं होतं की एक तरुणी पोटगी मिळवण्यासाठी लग्न करत होती, काही दिवसांनी डिवोर्स घ्यायची आणि परत नवीन मुलाला फसवून लग्न करायची. ह्या सगळ्या कारणांनी डिवोर्स होतात, किंवा यापेक्षा वेगळी कारणं सुद्धा असू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं आणि अनेक डिवोर्स होण्याचं कारण म्हणजे विवाहबाह्य संबंध आणि संबंध असल्याचा संशय. तुम्ही घटना ऐकतच असाल. कधी नवरा बायकोचा खून करतोय, तर कधी बायको नवऱ्याला मारते, आणि हे होते त्या तिसऱ्या व्यक्तीमुळे. कारण दोघात तिसरा आला की सगळं फिसकटतं. आधी लोक एक पत्नी एक वचनी होते, पण आज मात्र लग्नानंतर काही काळानंतरच नवरा किंवा बायको विवाहबाह्य संबंधात गुंततात. हा,
पण कधी कधी फक्त संशयामुळे सुद्धा नवरा बायकोंचं नातं तुटतं. अशी गंभीर कारणे पती पत्नीला वेगळं होण्यास कारणीभूत ठरतात. आणि महत्वाचं म्हणजे शिक्षित लोकांच्यात हे प्रमाण खूप आहे. गावापेक्षा मुंबई पुणे अशा मोठ्या शहरात घटस्फोटासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या जास्त असते. याबाबतची न्यायालयात सध्या हजारो प्रकरणे आहेत. यात नव्याने दररोज येणाऱ्या एका प्रकरणाची भर पडत आहे. या सर्व प्रकरणात वयाच्या 30शीतील तरुण आणि तरुणींचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशी माहिती न्यायालय, कुटुंब न्यायालय, समुपदेशन केंद्र येथून समोर आली आहे. खरं तर डिवोर्स ही फक्त दोन व्यक्तींची गोष्ट वाटत असली तरी त्याची सावली मात्र संपूर्ण समाजावर पडते. नातं दोन लोकांचं तुटतं, पण त्याचे परिणाम आजूबाजूच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचतात. घरात वाढणारं मूल असो किंवा त्या कुटुंबाशी जोडलेले नातेवाईक असो, सर्वांवर त्याचा भावनिक आणि मानसिक परिणाम होतो. सर्वात आधी घरातील वातावरण बदलतं. जिथे एकेकाळी दोन व्यक्तींच्या विचारांचा, मतांचा, स्वभावांचा संघर्ष घराच्या चार भिंतीत मर्यादित असायचा, तिथे आता या संघर्षाची कथा समाजात पोहोचते. लोक नात्यांना कमी महत्त्व देऊ लागतात. लग्न या संकल्पनेचं गांभीर्य हलकं होत जातं. आजच्या तरुणांच्या मनात एक प्रश्न तयार होतो की नातं टिकवण्यासाठी इतकी मेहनत का करायची? जमलं नाही तर वेगळं व्हायचं, ही आजच्या पिढीची मानसिकता बनत चालली आहे. दुसरा परिणाम म्हणजे असुरक्षितता. ज्या मुलांनी आईबाबांचं तुटणारं नातं अनुभवलेलं असतं, त्या मुलांच्या मनात भविष्याची भीती खोलवर बसते. त्यांना नात्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. प्रत्यक्षात डिवोर्स हा चुकीचा नसतो. जर अत्याचार, अपमान, विषारी वातावरण असेल तर वेगळं होणं हा धैर्याचा निर्णय असतो. परंतु नातं तुटण्याची कारणं जर वरवरची, क्षणिक भावनांवर आधारित किंवा इतरांच्या आयुष्याशी तुलना करून तयार झालेली असतील, तर त्याचा परिणाम केवळ दोन लोकांपुरता मर्यादित राहत नाही, तो संपूर्ण समाजाच्या मानसिकतेला बदलतो. शेवटी समाज म्हणजे फक्त रस्ते, इमारती, तंत्रज्ञानाने बनत नाही, तो मजबूत नात्यांनी बनतो, एकमेकांना आधार देणाऱ्या कुटुंबांनी बनतो. डिवोर्स हा आजचा ट्रेंड बनत चाललाय, पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की नातं तुटायला फार वेळ लागत नाही, पण नातं टिकवायला मात्र प्रयत्न करावे लागतात. नात्यात आत्मसन्मान, आदर असायलाच हवा, पण छोट्या कारणांवरून लग्न संपवू नका. लग्न टिकवणं ही त्या दोन व्यक्तींची जबाबदारी असते. दोघांनीही त्यासाठी प्रयत्न करायला हवे, एकमेकाला वेळ द्यायला हवा, समजून घ्यायला हवं. तर नक्कीच हे प्रमाण कमी होऊ शकतं आणि अनेक संसार वाचू शकतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.